एक असं मंदिर ज्या मंदिराच्या भिंतींवरती, खांबांवरती, प्रत्येक भागावरती संत तुकारामांचे अभंग लिहिलेले आहेत. आपण बोलतोय संत तुकाराम महाराजांच्या गाथा मंदिराबद्दल, जे देहू इथं आहे, इंद्रायणी नदीच्या काठी. तुम्हाला माहिती आहे का, संत तुकाराम महाराजांनी ज्या काळी गाथा लिहिली, ज्या काळी आपले ग्रंथ लिहिले, अभंग लिहिले, त्यावेळची सामाजिक परिस्थिती अशी होती की उच्चवर्णीय ब्राह्मण सोडले तर इतर कोणालाही ग्रंथांना हात लावायची, वाचायची तर लांबच, हात लावायची देखील परवानगी नव्हती. अशा काळात त्यांनी चक्क आपली गाथा लिहिली होती. मात्र याला उच्चवर्णीय ब्राह्मण समाजाला कुठेतरी याचा राग आला आणि त्यांनी तुकारामांना धर्मपीठाच्या आदेशाने त्या गाथा इंद्रायणीमध्ये बुडवून टाकायला सांगितल्या. तुकारामांनी देखील एका शिळेला, एका दगडाला त्या गाथा बांधल्या आणि नदीत सोडून दिल्या. आणि असं म्हणतात की त्याच्यानंतर तब्बल 13 दिवसांनी माता रुक्मिणी, पंढरपूरच्या पांडुरंगांच्या अर्धांगिणी असलेल्या रुक्मिणी मातेनं त्या 13 दिवसांनी गाथा तुकाराम महाराजांना आणून दिल्या. त्या गाथा बुडल्याच नाहीत, दगडासकट त्या पाण्यातून वरती आल्या आणि तुकाराम महाराजांना मिळाल्या. तुकाराम महाराजांचा हा अमूल्य ठेवा हा पुढेही कित्येक पिढ्यांमध्ये जात राहावा, यासाठी इंद्रायणी नदीच्या काठी श्री क्षेत्र देहू येथे हे गाथा मंदिर बांधलेलं आहे. या मंदिराच्या खांबांवरती, भिंतींवरती सगळीकडे तुकाराम महाराजांच्या गाथांमधील अभंग लिहिलेले आहेत, ओव्या लिहिलेल्या आहेत. या 3 मजली मंदिराला जेव्हा तुम्हाला शक्य असेल तेव्हा नक्की भेट द्या. देहूमध्ये हे मंदिर आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला आवर्जून सांगा. आणि अशीच माहिती नियमित मिळवण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला. धन्यवाद. रामकृष्ण हरी.